धनु दीदी आता बसून राहू नको बर का, पटकन आवर. भागी काय पोरगी आहे. अगं हे काय? अगं जायचंय ना आपल्याला. ही सगळी तयारी करून ठेवली. तुमच्या कपड्यांना इस्त्री केली, दागिने पण काढून ठेवलेत. चला आवरा पटकन. ती बघ. अगं धनु दीदी उठ, बसू नको राहू. दादा आला ना तर ओरडेल तुलाच. अगं एवढ्या लांब आले मी, जरा वाईचा आराम तर करू दे. ए दादा आला, दादा आला. भागे देईन नाही. धनु अगं राजू हे काय, फक्त बांगड्या आणि कानातलेच खरे आहेत, बाकी दागिने तर खोटे आहेत. अगं दादाने किती कष्टाने बनवलेत दागिने. मग आता जत्रेत गेलो आणि हरवलं तर उगाच कशाला दादाला त्रास. म्हणून आता बघत काय बसले, जा की आवर. अरे हो, याडी मंदिराच्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे ती, आणि देवीच्या पूजेचा पहिला मान त्यासनी आहे. पाहुण जसा एखादा बाप घर सांभाळतो ना, तसं हे सगळा गाव सांभाळतात. म्हणून तर आम्ही सगळी जण त्यांना डॅडी म्हणतो. देवाचं दागिन्याचं रक्षण करतात ती, म्हणून आधी हिथं आणि हिथनं थेट दागिनं घेऊन देवळात. या गावचा रिवाजच आहे तो. बोला तुळजाभवानीच्या नावानं नमस्कार नमस्कार. तुम्ही सगळे असे बाहेर का उभे? आत या की. या या. बसून घ्या तुम्ही. मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता पाठवत. अहो नाही नको, कशाला. अहो असू दे, बसा, आलेच मी. ह्या कोण आहेत? या डॅडींची बायको. अहो साक्षात अन्नपूर्णेचं रूप आहे. घरात आलेल्या कुठल्याच माणसाला कधीच उपाशी जाऊ देत नाहीत. मालकांचं आवरून झालंय, येतीलच इतक्यात. काय हो, ह्या त्यांच्या बहिणी आहेत का? हो एकदम सेम टू सेम. बहिणी नाहीत अहो, चौथी चौथी असं पण राहतात अगदी बहिणीसारख्या. डॅडीनं कसं सगळं सारखंच लागतं, त्यामुळे साड्या बी सेम आणि दागिने बी सेम टू सेम. डॅडी आहेत तरी कोण? आई तुळजाभवानीच्या नावानं अंबाबाईचा सांग भारे मला.
सूर्याला आहे ना लय माझे लय पुढं पुढं करत असतो. त्याला आहे ना एकदा चांगला धडा शिकवला पाहिजे. बहिणींवर त्याचं लयच प्रेम आहे ना. हीच चांगली वेळ आहे. चला. उठवायचं का सूर्या दादाला? 8 वाजून गेलेत. मी काहीतरी खाते आणि मग सांगते. हा खाल्ल्याशिवाय मला काही सुचत नाही. माहिती आहे ना तुम्हाला. बर जाऊ दे. तसं पण दादा पहाटेच उठतो ना. उठवते मी त्याला. नको ग. किती दिवसांनी अशी शांत झोप मिळाली त्याला. नाहीतर जरा आराम नाही बिचाराच्या जीवाला. करू दे ना जरा आराम. चल आपण आवरून घेऊ. नाही ते सगळं खरं आहे पण अक्का आता आपण त्याला उठवलं नाही ना तर नंतर तो आपल्यावरच चावतो. पण जर उठवलं तर काल काय झालंय ते आजकाल. अगं काल त्याच्या अंगात आलेलं ना म्हणून त्याला काय आठवणार नाही. आणि तुम्ही सुद्धा कोणी त्याला काय सांगू नका. उगाच बिचाराला त्रास. त्रास काय दादाला नाही. दादाच गुंडांना देईल काय. टीचर ज्या मुलाने तुला काल प्रपोज केला त्या मुलाबद्दल दादाला सांगितलं तर त्याचं पण काही खरं नाही आहे ना. दादाला हे सगळं कळू देऊ नका. नाहीतर दादा जीवच घेईल त्या मुलाचा. खरंच. पांडुरंगा. स्वामी महाराज. 8:30. 8:30 झाले. 8:30 का कोणी उठवलं नाही मला? तुला माहिती ना मला दुकानात जायचं असते. मी असं झोपून राहिलो तर मोठा बिझनेसमॅन कसा होणार? कसं काही कळत नाही तुम्हाला खरंच. होय ग. दुकानात गेलो नाही तर आपलं घर कसं चालणार? पैसा कसा येणार? घरात पैसा आलाच नाही तर तुमची चौघींची लग्न कशी होणार आहेत? तुम्ही कधी आवरणार आणि कधी जाणार? सरका बाजूला. माझं अंग का दुखते एवढं? तुला कसला फालतूपणा लागतो? हिला सांग ना जरा. दरवर्षी देवीची पालखी उचलतो की. एवढा दिवस कधीच झालं नाही ग. काल काय झालं होतं काय? नाही काय झालं? काल तू पालखी घेतलीस. मग तुझ्या अंगात आलं. मग पालखीसोबत मिरवणूक निघाली आणि मग पालखी तेवढ्यात ठेवून तू घरी येऊन झोपलास. हा बाकी काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. तुम्ही चौघी एकाच स्वरात नाही म्हणता ना तेव्हा नक्कीच काहीतरी झालेलं असतं. चिरंजीव शोधून आणू नका. मारून टाका. तिकडं का घुटमळताय तुम्ही? समोर या.
या ते तुम्हाला काय हवं नको ते बघायलाच आले होते. निवाडा चालू होता म्हणून मी तुमच्या मनात डोक्यात काय चाललंय ते ठावया. गावासमोर ज्ञान पाजून पुरीला शहरात शिकायला पाठवलं ते फक्त तिच्या लग्नाच्या पत्रिकेत तिची डिग्री लावायला आणि चांगलं तालेवार स्थळ गळ्यात अडकवायला. डिग्री घ्यायची, इथं यायचं, आम्ही सांगू त्या पोराच्या गळ्यात माळ घालायची आणि डोक्यावर पदर घेऊन सासरी नांदायचं. सासरची ठेवतील तसं राहायचं. अजून काय पाहिजे तिला आयुष्यात? बरोबर बोलतोय का आम्ही? फोन लावा तिला. काय झालं म्हणा शिक्षण? ताबडतोब घरी यायचं. नाही अजून थोडा बारीक कर. नाही बास आहे दादा. अरे गप बसा. तुम्ही ठरवा काय ते तुमचं. मी येतो. दादा त्या तुळजाचा विषय काय रे नेमका? म्हणजे तिच्यात असं काय की तिचं नाव घेतलं की तुझ्या चेहऱ्यावरची कळी खुलती? अरे तुझं आहे जशी तिच्या नावात, तिच्या चेहऱ्यात, तिच्या स्वभावात ना एक वेगळीच जादू आहे. तुम्हाला माहिती आहे काय? की बारका असताना मला सगळी घरातली चिडवायची, तुझं तुझी बायको आहे, मोठं झाल्यावर तिच्याशीच लग्न होणार आहे म्हणून. आणि मला बी खरं वाटायला लागलं लागा, मी बी त्याच्यावर प्रेम करायला लागलो. पण आता कळतंय रे, आम्ही कधीच एक होऊ शकत नाही. अरे कुठे ती शहरातली डॉक्टर आणि कुठे यो अडाणी गावातला दुकानदार, मी कधीच तिच्या उंचीला नाही पोहोचू शकत. नाही दादा असं काही नाही. अरे तुझ्यात काहीच कमी नाही. सगळं देव आहे तुझ्या पाठीची. काय रे, गावातल्या दुकानातलं एक पोरग आणि शहरात शिकलेली एक पोरगी, त्यांची जुळणार एक जबरदस्त जोडी. उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुला जग. उधाण जीवाला वाटता ग, तुला जताना ग. सप्पान की हे आहे खरं ग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना. ताईसाहेब गाडी चालू होत नाहीये. बाहेर जाऊन बघा. दादा गाडी सुरू होई नाही तिची. चल आपण ढकलू. चल दादा गाडी ढकलायची वेळ नाही, मग वहिनींना गाडीवर बसवायची वेळ आहे. ती नाही याच्या गाडीवर बसणार. गप का नाही बसणार? बसणार आहे ती. नाही बसली तर? बसली तर? नाही बसली तर? नाही बसली तर सूर्यदादा तुझा पगार वाढवल. आणि बसली तर सूर्यदादा तुझा पगार वाढवल. हा ठीक आहे चल. अरे ये गप असा की. अरे मला विचार की काय करायचं ते. दादा राहू दे, आता आमचं ठरलंय. चल चल. अरे कुठं अरे नको. अरे थांब की. अरे ये तुळजा, मला काय वाटतंय की आता गाडी काय लवकर चालू होणार नाही. पण तू टेन्शन घेऊ नको, दादा आहे ना, दादा सोडेल तुला. नाही म्हणजे आता गाडी नाही चालू झाली तर इथं किती वेळ बसणार? ऊन बघ की. तेवढ्या वेळात दादा तुला घरी पण सोडेल. हो. सूर्या, सोडशील ना मला? आम्ही तुझ्यासाठी गाडी पाठवली होती ना. तिची गाडी बंद पडली ना, म्हणून माझ्या गाडीवर घेऊन आलो. ठीक आहे,
तसं मी तुम्ही एकाच घरातले, लहानपणापासून एकत्रच वाढलात. तू काय परकायस का? तुझ्या फटफटीवरती बसली म्हणून काय बिघडणार आहे का? तुझा लावा आज जावा. आत्या लांबनं प्रवास करून आली, औषण केल्याशिवाय घरात घेऊ नका. सूर्या, अरे तू भी आहे की आत? नाही, मी परत येतो कधीतरी. दुकानात जायला लागलं मला. येतो डॅडी, येतो. या तिचा डाव मांडणार. तुझं कर्म तुला त्याचं फळ देणार. मला सांग, आज तुझ्यासाठी खायला काय करू? आता तिच्या 2-2 आया आहेत की तिचे लाड पुरवायला. मालक, मालक, हेच संस्कार केले का तुम्ही पोरीवर? पोरीच्या जातीनं कसं वागावं एवढं पण कळत नाही का? आम्ही हिच्यासाठी श्रीमंत तालेवार नवरा मिळावा म्हणून जीवाचं रान करतो. ही पोरगी त्या गावातल्या फालतू पोरावर फटफटीवर हिंडते. काय इज्जत राहिली आमच्या गावासमोर? तिचे हे धंदे लोकांना कळले तर हिच्याशी कोण लग्न करेल का? कसं होणार? मोठ्या घरात लग्न. बरोबर बोलतोय का? काय हो, बरोबर बोलतोय ना? पण डॅडी माझी इंटेन्शन. समजावा पोरीला. मुकाट्याने इथं राहायचं ना, आम्ही सांगतो त्या पोराशी लग्न करायचं, सासरी जायचं. माहित तर नाही 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 डॅडी, नाही नाही, तुम्ही जे सांगाल ते करीन मी. प्लीज आईला मारू नका. तुझा ह्योच समजूतदारपणा मला फार आवडतो पोरी. अगं पर तू अशी उभी का? लांबून आलीस, दमली असेल. जा हात पाय धु. तुळजा, पोरीत चल की थोडं खाऊन घे. काही नकोय मला. नका करू माझी काळजी. खरंच जर माझी काळजी असती ना तर या लग्नाबद्दल तुम्ही मला आधीच सांगितलं असतं. अगं, लहानपणापासून माझ्या बाबतीत डॅडीच ठरवत आहे मला काय हवंय काय नकोय. हे त्यांनी कधीच विचारलं नाही ग. त्यांनी जे ठरवलं तेच मी करायचं आणि आजपर्यंत तेच चालत आलं. माझ्याही इच्छा आहे, माझी पण स्वप्न आहेत. एवढे शिकले, डॉक्टर झाले, त्याचं काय? तुम्ही का लग्नासाठी जबरदस्ती करताय माझ्यावर? तुळजा, तुला खरंच असं वाटतंय का की मालकांसमोर आमचं काही चालत असेल? आमचे हात बांधले गेलेत ग. तुळजा, हे पोरी, रडू नकोस. हे बघ, तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघ. छोटी आहे, तू तरी समजव ना डॅडींना. मला इतक्यात नाही लग्न करायचंय. थोडा धीर धर. चांगली वेळ बघून आम्ही मालकांना तुला हे लग्न मान्य नाही हे त्यांच्या कानावर घालतो. आणि हे लग्न लांबणीवर कसं पडल याची बी काळजी घेऊ आम्ही. तोवर थोडासा विश्वास ठेव आमच्यावर. आणि चल बघू, आता 2 घास खाऊन घे. भरल्या घरात असं उपाशी राहू नये. तुम्ही बाबू, मी आले. लवकर ये. आम्ही वाट बघतो. अक्का, दादा आला. नमस्कार. गुरुजी नमस्कार. नमस्कार. बस. नमस्कार गुरुजी. मी काजू आणि ह्यो पुढे. ए, खरं नाव सांग. गुरुजी, मी पुंडलिक आणि ह्यो तुळशीराम.
हा चांगली नाव आहेत. सांगा सांगा, नावं सांगा, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण सगळं सांगा. तुमच्यासाठीच घेऊन आलो नाही असं यांच्याच पत्रिका बघायच्यात ना? होय. राजू जा पत्रिका घेऊन जा. बघूया. गुरुजी पत्रिका बघून सांगा, सासर कसं असेल, लग्न कधी होईल, नवरा कसा मिळेल, सांगा सांगा. ही कुणाची पत्रिका आहे? पाचवी ही माझी आहे, ती राहू द्या. ठीक आहे, आता हातात आलीच आहे तर बघतो. हे बघ दादा, जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या ह्या बहिणीचे लग्न होऊ शकत नाही. आधी तुझंच लग्न होणार. गुरुजी आमच्या होणाऱ्या बहिणीचं नाव काय? आणि तिचं गाव कोणतं? नाही नाही, ह्या गावातली आहे का दुसऱ्या गावातली? आमच्या ओळखीतली आहे का अनोळखी आहे? हा. गुरुजी त्यांना घरी सोडा तिच्या, आणि पत्रिकेत घर दिसते का ती बी सांगा, म्हणजे जातील या. हो बघतो. घर काही दिसत नाही, पण हे बघ, तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या बायकोच्या पायगुणांनी तुझ्या बहिणीची लग्न मात्र पटापट होतील हे दिसते. गुरुजी बहिणीच्या लग्नाचं बघायला बोललोय तुम्हाला, माझ्याच गुडघ्याला बाशिंग बांधायला निघाला तुम्ही. तुम्ही उठा. नाही उठा उठा, बाद झालं तुमचं भविष्य. काय सांगतो? काय दादा, काय नाही काय नाही. अरे माझा आई, मला काय आलं तुमचं भविष्य नाही. हे बघ, या तुम्ही. हे बघ, काहीही झालं तरी माझं भविष्य खरं ठरणार. आधी तुझंच लग्न होणार. बर बर, अरे असू दे, चला तुम्ही चला. डॅडी, हे सगळं करण्याआधी मला एकदा विचारायचं तरी. आम्ही कधीच कोणाला विचारून निर्णय घेत नाही. कोण सांगणार बाकीच्यांना? आम्ही करतो ते सगळ्यांच्या भल्यासाठीच असते. कोण सांगणार बाकीच्यांना? तुळजा, आम्ही सांगतो ते करायचं. प्रश्न नाही विचारायचे, ते आम्ही विचार. तू फक्त उत्तर द्यायची. उद्या देवळात पूजा ठेवली आम्ही, तिथं तो मुलगा त्याच्या घरचे सगळे येणार आहेत. तुळजाला बघायचा कार्यक्रम होईल. तिथे कसलीच गडबड नकोय आम्हाला. छान तयार व्हा. पोरीच्या जातीने जास्त डोकं नसतं चालवायचं. कधी काय येणार तुला? मोठं घर आहे, सुखी राशील. गप लग्न करून टाक. उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. वावा सूर्या दादा, शुक्राची चांदणी कुठे दिसतोय का बघतोय वाटतं? नाही नाही, तो तुटत्या ताऱ्याची वाट बघतोय, म्हणजे त्याला शुक्राची चांदणी मागता येईल. मागायची काय गरज आहे तेव्हा? तर तुळजा वहिनी गावात आली म्हणजे विषय जुळणारच की. तुळजा शुक्राची चांदणीच आहे. या कारण एवढंच अंतर आहे तिच्यात आणि माझ्यात, आणि ते भरून निघणं लय अवघड आहे. आणि तुटलेला तारा फक्त इतरांची इच्छा पूर्ण करायच्याच कामी होतो. त्याच्या इच्छा त्या कधीच पूर्ण होत नाही.
तुळजाच्या लग्नाचा प्रस्ताव देऊन आलोय आम्ही आमदार शशिकांत सरनोबतांच्या घरी. सूर्याला तो तुटणारा तारा. लवकर मग तुला काय पाहिजे चमाक लवकर. मला या सगळ्यांपासून लांब जायचंय. माझ्या मनासारखं आयुष्य जगायचं. तुळजाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. दादा आणलंय व्हय? होय. पण तुम्ही घराबद्दल सांगितलं ना त्याच ना, आणि आईबद्दल. अरे त्याच्या बगर मी पुढे जाईन का लेका? समजाईविषयी सांगितलेलं आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना तेजूचा फोटो दाखवला आणि तो त्यांना पसंत पडलाय. पसंत आहे मग आणि त्यांनी विचारले येत्या सोमवारी मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवता का? काय सांगू त्यासनी? सांगायचं काय? सांगलं का मला उशीर कशाला? हो म्हणा. हा चालेल की. देवा पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे. राजू राजू, हा दादा. घरात जे काय गोडधोड असेल ना घेऊन ये पडदेशी. सगळ्यांचं तोंड गोड कर आणि भाऊसाठी चहा पण टाक. सूर्या नग नग नग. अरे मस्त मला काम माहिती. हे बघ पाहुणा आल्यानंतर परत चहा पाणी होणारच की. येतो मी. हा येतो. चला दादा. तेजूचं तोंड गोड कर की. गोड गोजिरी लाज लाजरी अक्का तू होणार नवरे. कुणाला लावते फोन? शाला त्याला. आता आई नाही पण आईसारखी तीच तरी एक आहे आम्हाला. ते पण हॅलो, हा बोल की सूर्या. आत्या, अगे एक आनंदाची बातमी आहे. आपल्या तेजूचं लग्न ठरतंय. काय सोमवारी पाहुणे आहेत बघायला. काय आनंदाची बातमी दिलीस बघ. अख्ख्या गावात कंदी पेढ वाट असं वाटायला लागलंय बघ मला. थांबा इथं चालू मी. अरे औक्षवंतो, कस काय येणं केलंस? डॅडी तेजूसाठी स्थळ घेऊन आलोय. बर, येते सोमवारी पोरगा बघायला येणार आहे. तुम्ही कार्यक्रमाला आला असतं तर. नाही म्हणजे तुमच्या मागं बी लय व्याप असतात माहिती आहे मला. आपण तुम्ही घरातलं आहे त्यामुळे त्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून तुम्ही आलंच पाहिजे. माझा हट्ट आहे. अरे तेजू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे. आम्ही नक्की येऊ. आणि जर का हे लग्न ठरलं तर आम्हीच हे लग्न थाटामाटात लावून देऊ बरं का. एवढं बोलला ना तुम्ही, अंगात 10 दिवस फळ आलं बघा. डॅडी तुम्ही खर्च मोठं आहे. आता ही लग्न जमवायची जबाबदारी तुमची बरं का. घेतली जबाबदारी. देव पावला म्हणायचं. डॅडी येऊ. मी असं ऐकलंय गुरुजींनी तुला सांगितलेलं आहे की बहिणींच्या अगोदर तुझंच लग्न होणार आहे. बहुतेक एक खरं ठरताना दिसतंय. अहो नाही नाही नाही, अहो काय बी काय बोलताय. असं काय होणार नाही. चला गाडी बसा.
आहे ग त्या भावाच्या पुरीला कोण बघायला येते? या असल्या कमीतल्या घराची सोरी जुळवला कोणाची अक्कल शेण खाती? हल्ली काय माणसं लग्न ठरवताना काय चौकशी बिवकशी करतच नाही, खानदानाचं मागचं पुढचं काही बघतच नाही. ज्या पुरुषा एक कोणाच तरी हात धरून पळून गेली त्या पुरुषी लग्न करून काय इज्जतीचे 12 वाजवायचेत का? नाही नाही नाही, हे कुठलं स्थळ आहे त्याला 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकवायच पाहिजेत. बरोबर बोलतोय का आम्ही? सोमवारी आम्हाला तुमच्या माहेरी जायची आठवण करून द्या. बघतोच कसं लग्न जमतंय ते. तुला असं वाटत नाही तू तुझ्या बहिणींवर खूप बंधनं लादतोयस ते? ज्या घरात लग्नाच्या 4-4 मुली असतात ना त्या घरात असंच वागावं लागतं. इथं लग्न होईपर्यंत तरी पोरीच्या जातीने कसं वागावं एवढं पण कळत नाही. मुकटाने इथं राहायचं ना आम्ही सांगतो त्या पोराशी लग्न करायचं आणि सासरी जायचं. तुळजाच्या लग्नाचा प्रस्ताव देऊन आलोय आम्ही आमदार शशिकांत सरनोबतांच्या घरी. लग्नापलीकडे दुसरं अस्तित्वच नाहीये का त्यांना? त्यांचा जन्म फक्त लग्नासाठी, दुसऱ्याचा संसार मान खाली घालून करण्यासाठीच झालाय का? अरे त्यांचंही एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि आता तरी जगू द्यात त्यांना नीट त्यांच्या पद्धतीने. पण नाही, त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, कारण त्यांचे निर्णय घरातले पुरुष घेतात. सर्वात आधी तर अशा पुरुषांनी आपले विचार बदलायला पाहिजे. काही उपयोग नाहीये बोलून, सगळे पुरुष सारखेच. बाईचं मन काय असतं हे त्यांना कधीच कळलं नाही. आणि तूही तसाच. एका मोबाईलवरनं एवढं ऐकवलं, मोबाईल आवडला नाही तर सांगायचं ना नाही आवडलं म्हणून. मला माफ कर सूर्या, पण मला आता हे असं वागावं लागतंय. काय झालं तुला? तुझे डोळे असे खोलवर गेल्यासारखे का वाटतात? तुला बरं वाटत नाहीये का? बघू. ताप आल्यासारखं वाटतंय. हात बघू. पल्स रेट पण ॲबनॉर्मल वाटतोय रे. ठोके पण वाढलेत. सूर्या, तू अशी स्वतःची काळजी घेत नाही ना, मला नाही आवडत. मला खूप राग येतो. प्रॉमिस कर की तू तुझी नीट काळजी घे. हा अजून इथेच का उभा आहे? जाऊन सांग, मुलगी फारच फॉरवर्ड आहे, मला नाही झेपणार, आणि मोड एकदाच हे लग्न. डॅडी, काय झालं? ते पोरग कोण आहे? कोण? तो होय. तुम्हाला माहित असेल की ते लय प्रकरण गाजलं होतं. ते आमच्या गावातली एक बाई पुजाऱ्याचा हात धरून देवीचे दागिने घेऊन पळून गेली होती. दादा उचल. मी का तुला उचलू? मी नाही उचलणार. अरे मला नाही, वहिनीला उचल. मी बघतो. मला वाटलंच होतं याला जमणार नाही.
सूर्या दादा सूर्या काय होतं सूर्या दादा सूर्या आत्या आत्या बघ ना कसं करतोय. सूर्या आवाज येतोय माझा आवाज येतोय तुला ऐकू येतोय सूर्या 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 तुळजा तुळजा काहीतरी कर ना. हो हो मी बघते तुम्ही प्लीज असं रडू नका माझ्यावर विश्वास ठेवा थोडस मागे व्हा हवा येऊ द्या मागे व्हा सूर्या सूर्या ते पण तुला बघायला आलेल्या पाहुण्यांपुढं. मी फक्त एका पेशंटचा जीव वाचवला तसं केलं नसतं तर जीव गेला असता सूर्याचा जाऊ द्यायचा होता ना मग. अरे ज्याच्या तोंडाकडे पण बघत नाही आम्ही त्याच्या तोंडात तोंड. शी. मला काय करताय बाजूला हो, असं नका करू बाजूला हो. आज हिचा जीव घेतले बिगर मी शांत होणार नाही. बाजूला हो. डॅडी मी डॉक्टर आहे मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलेलं आम्हाला आधी माहित असतं ना तू शिकून असले रंग उधळशील तर तुला डॉक्टर व्हायला पाठवलंच नसतं आम्ही. पण मी काय चुकीचं केलं ते तरी सांगा कोणाचा जीव वाचवणं हा काय गुन्हा आहे थोबाड बंद कर. गल्लीतली कुत्री मरत असतील तर मरू द्यायची. त्याने गल्ली पोरकी होत नाही. पळून गेलेल्या आईची औलाद आहे ती मेली असती तर बरं झालं असतं. गावातली कीड कमी झाली असती. त्या आमदार साहेबाला काय तोंड दाखवा. मागासपासून फोन करतोय त्यांना फोन पण उचलत नाहीत ते. ऐकलंस कसं करायचं तुझं लग्न. आम्ही ठरवलं होतं जिथं तुला पहिल्यांदा दाखवू तिथंच तुझं लग्न करू आणि आमच्या खानदानाकडे बघून तुला नकार द्यायची त्याची हिंमत बी नसती झाली. पण आज तुझे काय केलंयस ना ते बघून अख्खा तालुका. सूर्या हॅलो हॅलो. हॅलो काय झालं असा का बोलतोयस माझ्याशी आतमध्ये राक्षसीना झोपली असेल ना त्यांना ऐकू जायला नको म्हणून. आणि तुला असं काय बोलायचंय माझ्याशी तुला नाही कळणार तुझं. दादा एवढ्या रात्रीला कोणाशी बोलतोय तुला नाही कळणार. मला तुझ्या संग किती आणि काय काय बोलू असं झालंय. तू जाग तू जीव वाचवलायस माझा. अरे मी डॉक्टर आहे माझं कामच आहे ते पण मी कामातनं गेलोय ना. इथं मस्त रोमॅन्टिक सीन चालू आहे. राजू आपण आज गोईंगला आहोत त्या पिक्चर मधल्या सीन पेक्षा पण भारी का त्याने तू बस तू तू फक्त माझा जीव नाही वाचवला माझ्या 4 बहिणींचा जीव वाचवलाय. माणूस एकदा जन्माला येतो असं म्हणतात ना पण तुझ्यामुळे मी दुसऱ्यांदा जन्माला. मी तुझंही उपकार कधीच विसरणार नाही. तू फक्त सांग मी तुझ्यासाठी काय करू. तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. खरंच तू मागून तर बघ. शब्द आहे माझा. वेळ आली की नक्की सांगेन. बरं आता ऐक नीट काळजी घे. 2दा इलाज केलाय मी तुझा. यापुढे तुला काही झालं आणि मी तिथे नसले तर तुझ्याकडनं इलाज करायची वेळ माझ्यावर सारखी यायला पाहिजे असं वाटायला लागलं होतं.
काही बोलतोय सा तू? आणि नाहीतर काय, एवढी चांगली डॉक्टर इलाज करत असेल तर कोणाला नाही वाटणार आपला अपघात व्हावा आणि तुझ्यासारखं डॉक्टर करणं जखमा भरून तू कडू गोळ्या दिला ना त्या बी गोड लागतात. दादानं आज काय खाल्लंय रातच्या जेवणात? हो ना, कसली भारी फ्लर्टिंग करतोय. ऐक की तुझं, उद्या तेजूला बघायला स्थळ येणार आहे. तू पण येशील ना तिची तयारी करायला? हो, येईन ना. मी वाट बघीन. ठेवतो. बाद भाग्य, राजू, धनु, भाग्या, राजू. तू देशील ती शिक्षा मान्य आम्हाला. दादा, अरे दादा सुनो, दादा, 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 दादा सुनो, दादा नको मार. दादा अरे थांबा ना, दादा नको ना असं करू. दादा असं नको ना करू. दादा, दादा पाहिजे तर आम्हाला मार, पण स्वतःला शिक्षा करू नको घेऊ. आमचं चुकलं दादा. हो, मला माफ कर दादा. दादा आमचं चुकलं. तुमचं नाही काय चुकलं, माझंच चुकलं. तुम्हाला वाढवायला कमी पडलो ना, हे माझं चुकलं. तुमच्यावर संस्कार करायला कमी पडलो, हे माझं चुकलं. नाही दादा, असं काय नाही. असंच आहे, असंच आहे. तुम्ही कसं रडताय? तुम्हाला का वाईट वाटतंय? तुम्ही नका रडू. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतो ना, तर रात्र व्हायच्या घरी येतो. का? तर माझ्या बहिणी घरी असत्या, त्यांच्या काळजीनं. माझ्या बहिणी मी झोपलेलं बघून लपून पिक्चरला जातात आणि त्या थिएटरमध्ये सगळ्यांसमोर लाच सोडून असतात. वा, लय भारी दिवस दाखवलं तुम्ही. तसं नाही दादा, आम्ही फक्त मज्जा. अरे करा मजा करा. तुम्हाला पाहिजे तसं वागा. तुमचं कौतुक ऐकलं ना मी थिएटरमध्ये. हिरोईनपेक्षा तुम्ही भारी वाटत होता त्या लोकांना. लोक आता हे बी म्हणतील. त्यांच्या आईनं घराची अब्रू हिशोर टांगलीच आहे. ह्या पण तिच्याच पोरी. ह्या बी तिच्यासारख्याच पळून जाणार. नाही